तुम्हाला दिलेली 72 तासांची मुदत संपली आता। माझा अपमान करणारा अजून या जगात जन्माला यायचा आहे। मला कुठे आणि कसं नेऊन मारणार आहात? तुम्ही शिवाप्पाला प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन भेटायचं। गप्प बस, 2-4 दिवस जास्त जगशील। गण्या, आता तू तरी समजाव रे हिला। अगं ताई, मला काहीच माहित नाहीये, मी हिला काय समजावणार? जानकी अगं प्लीज माझं ऐक, त्या माणसाला भेटायला जायची काही गरज नाहीये ग। अमृता, तर फक्त त्याच्याच हातात सगळ्या गोष्टी आहेत, बाकी सगळ्यांनी हात काढून घेतले। अगं पण इतरांची गोष्ट वेगळी होती, त्या माणसाला तूच भेटायला जाणं गरजेचं आहे का? हो, कारण यांनी घरी परत येणं ही आपली गरज आहे, लोकांची नाही। जानकी, तू जर अशीच उत्तरं देणार असलीस ना तर आपल्या बोलण्याला तरी काय अर्थ आहे? मला तुझी काळजी करते अमृता, पण मी यापेक्षा जास्त वाट नाही पाहू शकत। हा शेवटचा मार्ग दिसतोय मला। पण ताई, ती काय बोलते ऐकून तरी घे ना। नाही गण्या, मी आता कोणाचंही काही ऐकून घेऊ शकत नाही, तुम्ही माफ करा मला। आणि बघ जानकी, बाबांची सुटका होणं ही आपल्या सगळ्यांचीच गरज आहे। तरीही मला असं वाटते की तू त्याला भेटायला जाऊ नयेस। अगं कोण कसा असेल आपल्याला काहीच माहित नाहीये। तो कोणीही आणि कसाही असला ना तरी मी त्याला भेटायला जाणार। ताई, मग मी येऊ का तुझ्या बरोबर? अभिनंदन जानकी देवी, आता काय तुम्ही आई होणार? नाही म्हणजे होणार आहेस ना? का मागच्या सारख्या नुसत्या कोरड्या उलट्या? आता काय काळजी घ्यायला हवी तुम्हाला। हे असं सारखं काम करून नाही चालायचं। हा, डॉक्टरांनी सांगितलंय मला थोडी थोडी कामं करत राहा म्हणून। हो का? बरोबर आहे, बाळाचा पायगुण कितीही अपशकुनी असला तरी जपलं पाहिजेच ना। म्हणजे बघ ना, बाळाची बातमी कळली, पण आनंद साजरा करायला बाळाचे वडील कुठे आहेत? आता कुठे आहेत माहित नाही, येणार आहेत का नाही तेही माहित नाही। अहिल्या, काय बोलतेस तू? आत्याबाई, मी आपली काळजी वाटते म्हणून। काही वाटत नाही बोलताना, एक तर तुला मूल होत नाही म्हणून रडत असतेस, आता तिला होणार आहे तर असं बोलतात का तिला? आत्याबाई, माझ्या आई होण्याचा विषय काढण्याची गरज नाहीये। झोंबलं ना, आता गप्प बस आणि जा इथून। आणि लक्षात ठेव, माझ्या नरसिंहाबद्दल काहीही जर वाईट बोललीस ना तर माझ्या इतकी वाईट बाई नाही।
घ्या 20 कोटी आहेत, ते सुद्धा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेवर. आता आमचंही काम होऊन जाऊ दे वेळेवर. काय होणार साहेब? तसंही तुमच्यापेक्षा आम्हीच दिला शब्द पाळायला जास्त इमानदार असतो. मग बोला आता, कधी आणि कसं? ज्या दिवशी तुम्ही शिवाप्पाला सोडणार त्याच दिवशी ठरल्याप्रमाणे सगळं काम होणार. साहेब, त्या झाडांवरून ही बाई आपल्यावर वाट ठेवून होती. बकुळा, इथं काय करतेस? काय प्रकार आहे अकाली? बघ, तू आमच्याशी दगाफटका तर नाही ना करत? साहेब, उगाच गैरसमज करून घेऊ नका. माझ्या विश्वासातली आहे ती, माझ्या अगदी जवळची. हे बघ, दगा फटका करण्याचा प्रयत्न केलास सोडणार नाही एकेकाला मी. साहेब, काळजी करू नका, काही होणार नाही. तुम्ही पुढची रक्कम तयार ठेवा. हे काम ठरलं तसंच होणार. चल रे. आत्याबाई, मला माहिती आहे माझं तिकडे जाणं तुम्हाला फारसं आवडलं नाहीये, पण त्या माणसाला भेटणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना. मी आत्याबाईंना सगळी परिस्थिती समजावून सांगितली. म्हणजे सगळं मला पटलंय असं नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला कधी पटणारही नाहीये, पण या भेटीमधून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो ना. ठीक आहे, काळजी घे. त्या माणसाशी बोलताना दुर्लक्ष करू नकोस. ही माणसं अतिशय घातकी असतात. मी घेईन सगळी काळजी, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे वाकनीस, हा सगळा घाट तुम्ही घातलाय तेवढं लक्षात ठेवा. होय आत्याबाई, मी आहे, काळजी करू नका. येऊ? या. तू हे जे काही करतोयस ना काली, ती आपल्या तळवळीशी गद्दारी आहे. हे बघ बकुळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा पुरावा आहे तुझ्या गद्दारीचा. हे बघे, आपली चळवळ काय जंगलातली कंदमुळं विकून चालणार नाहीये. त्याच्यासाठी पैसे लागतात आणि ते याच मार्गाने मिळवायला लागतात. याच मार्गाने म्हणजे शिवाप्पाचा जीव पणाला लावून? हे बघ, मी काय सांगतोय ना ते नीट ऐकून घे बे. शिवाप्पा म्हातारा झालाय आता, त्याच्या विचारांना पूर्वीची धार नाही राहिलेली. आणि हो, गांधीवादी मार्गाने जाऊन आपली चळवळ पुढे नाही जाणार. आणि असंच करत राहिलो ना तर आपण पण असू त्या शिवाप्पा बरोबर तुरुंगात बसलेले. म्हणून तू अशा पद्धतीने मारणार आहेस त्याला? हे बघ, आत्ताची परिस्थिती हेच आहे की नंदिनीला काय उत्तर देणार आहेस? नाही, तुला कधीपासून काळजी वाटायला लागली बे तिची? ती नकोशीच झाली आहे ना तुला? तिलाही पाठवून देऊ ना तिच्या बापाच्या मागे. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? चांगलंच. हे बघ बकुळा, तू माझ्या बरोबर आलीस ना तर याच्यातली अर्धी रक्कम देईन तुला आणि कायमची माझी होशील बे. मग अशाच एखाद्या पैशाच्या बॅगेसाठी तू मला सुद्धा मारून टाकशील, हो ना? उगाच इमोशनल नको होऊस. मूर्ख होते मी, मूर्ख. भावनिक होऊन तुझ्या मागे मागे फिरत होते, पण आता नाही. नमस्कार, मी जानकी नरसिंह किल्लेदार. शिवाप्पांना भेटण्यासाठी मी इकडे आली आहे. तुमच्याकडे परमिशन लेटर आहे? हे
ठीक आहे, या तुम्ही. तुम्ही इथे बसा. नमस्कार. मी जानकी नरसिंह किल्लेदार. मी तुमच्याशी थोडं बोलायला इकडे आली आहे. माझे पती नरसिंह किल्लेदार यांना तुमच्या लोकांनी पकडून नेले आहे. तुम्हाला माहिती असेलच. मी तुम्हाला अशी विनंती करायला आली आहे की तुम्ही त्यांना सोडून द्यावं. तुम्ही त्यांचे प्रमुख आहात. तुमच्या सुटकेसाठी त्यांनी माझ्या नवऱ्याला हे बघा, ते काही तिकडे तुमच्या लोकांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी गेले नव्हते. उलट तुमचे सगळे प्रश्न समजावून घेण्यासाठी किंवा सोडवण्यासाठीच ते तिकडे गेले होते. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सुद्धा इतर राजकारण्यांसारखे आहेत, तर ते तसे नाहीये. ते खरंच तिकडच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले होते. आणि हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की तुम्ही त्या सगळ्यांचे प्रमुख आहात. जर तुम्ही ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ते तुमचं नक्की ऐकतील. माझ्यावर विश्वास ठेवा. हे खरंच खूप चांगले. मी तुमच्यासमोर हात जोडते. यांना सोडून द्या. तुम्हाला वाटत असेल हे सगळं मी तुम्हाला का सांगते म्हणून, पण या सगळ्यामध्ये जर कोणी काही करू शकतं तर
तुम्ही आहात. माझं कुंकू मला परत करा. बघा, हे सगळं तुम्ही माझ्याशी बोलून तुमचा वेळ वाया घालवताय. या प्रकरणात मी काहीही करू शकत नाही. तेव्हा तुम्ही जा इथून. मॅडम, तुमची बोलायची वेळ संपली. संपली म्हणजे अहो मी आत्ता कुठे बोल. सॉरी मॅडम, मी काही करू शकत नाही. चला. ती रोजची टेप लावू नका आणि जरा चेहरा हासरा ठेवा. तुम्ही माझ्या जागेवर असताना मग कळलं असतं तुम्हाला माझं दुःख. अगं खरी वस्तुस्थिती अशी आहे, मी तुझ्या जागेवर नाही. कळलं की नाही? तुझं रडगाणं माझ्या समोर नको गाऊ. हो काय आता गावातल्या लोकांना जाऊन ऐकू का? ऐकू की. कोण आहे तिथं तुझं गाणं ऐकायला? कोण नाही. आणि पोटुशीपणाचं नाटक बंद कर, त्या आयुष्यभर उशार लावून फिरावं लागेल. मला तर काय वाटतंय माहिती का, मलाच कटाळा आलाय माझा. अगं नाही का माझी राणी, तुझा कटाळा नाही आला. तुला सांगितलं की नाही मी, ती माझी बायको आहे ना सुमित्रा, त्या म्हशीपेक्षा ही म्हैस लई बेटर आहे. बेटर म्हैस. म्हणजे वासरात लंगडी गाय शानी. हो मग आता अजून किती वाट बघायची आहे? तुमच्या घरातले काय निर्णय घेणार आहेत माझ्याबद्दल? मला कटाळा आलाय गरोदरपणाचं नाटक करून करून. अगं बंद करून टाकते नाटक. कोणी सांगितलं तुला नाटक करायला? तुझ्या कोरड्या उलट्याना भीक घालणार नाही ती किल्लेदार मंडळी. उद्या एवढं पोट लावून फिरलीस की नाही तरी कोण बी भीक घालणार नाही तुला. मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही माझ्याशी लगीन करणार आहे का नाही? लगीन करणार नाही असं कधी म्हणलं का मी? पण माझं कसं आहे, मी लई आज्ञाधारक मुलगा आहे. घरातली सगळी मंडळी मला म्हणली या पोरीशी लगीन कर की मी लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. असं असेल ना तर मग बघाच आता मी काय तमाशा करते तो. नाही या घरातले एकेकाच्या तोंडचं पाणी पळवलं ना तर नावाची सुगंधा नाही मी. ज्याच्या तोंडचं पाणी पळवायचंय त्याच्या तोंडचं पाणी पळव. सध्या माझ्या तोंडची दारू मात्र शाबूत ठेव. निघ. जरा काय झालं की मी ह्याचं ते करीन मी तिचे. हे बुटकं काय करणार? नंदिनी, 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 काली, काली, काय झालं? कालीला कुठे आहे? काली, नरसिंहाला तुला काही सांगायचंय का? हे बघ, तू शांत हो आणि नीट सांग काय झालंय. कालीला काही झालंय का? नाही, मला काही नाही. उलट त्याला नाही नको. काली, माझं काही खरं नाही, कारण मी कालीला